कुरुंदवाड येथील गोटणपूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका नागरिकासह 4 रेडकांवर हल्ला करून जखमी केले आहे. आनंदा केसाप्पा प्रधाने असे जखमीचे नाव असून त्याच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्र्यांची गोटणपूर परिसरामध्ये दहशत निर्माण झाली असून पालिका प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. आनंदा केसाप्पा प्रधाने हे आपल्या घरासमोरील गोट्याच्या अंगणात झोपलेले असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या आरडाओरडीनंतर आकाराम वावरे, गणेश आलासे यांच्यासह शेजाऱ्यांनी धाव घेत त्यांना तात्काळ उपचारासाठी सांगली येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आकाराम वावरे यांनी दिली. दरम्यान याच कुत्र्याने परिसरातील 4 रेडकांवरही हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. गोटणपूर हा जनावरांच्या गोट्यांचा भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शेळ्या, मेंढ्या व इतर पशुधन ठेवले जाते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर हा पशुधनासाठी मोठा धोका ठरत आहे. गेल्या काही दिवसापासून परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनावर चोरीच्या घटनांमुळे अनेक पशुधन मालक गोट्याजवळच वास्तव्यास आहेत. मात्र आता मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवरच हल्ले होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.